आज बनवलेली आहे आपण बेसनच्या वड्याची भाजी. बघू शकताय तुम्ही. तर चला बनवूया. हे बघा आपण इकडे बेसन घेतलेलं आहे. हे बघा कोथिंबीर आहे, मिरची आहे, लसूण आहे आणि हे काळ्या वाटणाचं आपल्याला वडी बनवायची. तर आता आपण हे मिक्सरला लावूया, धुवून घेऊया. आपण मिक्सरला वाटून घेतलेला आहे मसाला. आता आपण याच्यावरती कढई ठेवूया. हे बघा आपली कढई तापलेली आहे. आता आपण याच्यात थोडंसं तेल घालणार आहेत. त्याच्याबरोबरच हा मसाला घालूया. त्याला छानसं भाजून घेऊया आपण. थोडंसं भाजून घेऊया त्याला. आणि आपण त्याच्यामध्येच हे बघा वाटणाचं पाणी पण घालूया, कारण की आपल्याला त्याच्यामध्ये बेसन घालायचंय ना. बघू शकताय. बस झालं पाणी. आता याच्यामध्ये आपण 1 चम्मच मीठ घालूया. आता याला छानसं आपण उकळी यायला ठेवूया 5 मिनिटं. ते बघा आपले 5 मिनिटं झालेले आहेत. तर हे बघा किती छानसं झालंय. आता आपण हे चण्याचं पीठ याच्यामध्ये घालूया आणि याला छानसं मिक्स करून घेऊया. गॅस थोडा स्लो करूया, का की ते उडतंय. त्याच्यात गाठी होतात ना, ते गाठी करायचे. हे बघा आपण प्लेटला थोडंसं तेल लावूया. हे बघा आपले 2 मिनिटं झालेले आहेत. तर छानसं झालंय. आता आपण याला प्लेटमध्ये टाकूया. गॅस बंद करूया. आणि याला पंख्याखाली ठेवूया. 10 मिनिटं ठेवूया. इकडे खोबरं भाजायला ठेवलेलं आहे. आता आपण मसाला बनवून घेऊया. हे झालं आपलं खोबरं भाजून. आता आपण टाकूया याच्यामध्ये कांदा. कांद्याला पण छानसं भाजून घेऊया. कांद्याला थोडा टाइम लागतो भाजायला. हे बघा आपला मसाला भाजून झालेला आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि
याच्यामध्ये काढून घेऊया थंड व्हायला. आता आपण या मिक्सी लावूया. आपला मसाला वाटून झालेला आहे. आणि आपण हीच कढाई याच्यामध्ये ठेवणार आहे गॅसवरती, कारण की आपण त्यातच भाजी बनवणार आहे. तिला टाकूया थोडं. हे बघा, कांदा लसूण मसाला 2 चम्मच घालूया. मस्त भाजी झणझणीत बनवूया. हळद घालूया. मगाशी 1 चम्मच घातलं होतं, आता अर्धाच घालूया. आणि इकडे 1 टमाटो आणि थोडंसं कढीपत्ता घेतलेला आहे. आता पण याच्यामध्ये तेल घालूया. थोडं तेलाला तापून घेऊया. तेल तापलेलं आहे, तर आपण आता कढीपत्ता आणि टमाटर टाकलेला आहे. त्याला छानसं भाजून घेऊया. छानसं लाल चटक भाजूया त्याला. हे बघा, मसाला पण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. हे बघा, आपलं टमाटर भाजून झालेलं आहे. तर आता आपण हे मसाला याच्यामध्ये सोडूया. त्याला छानसं हलवूया आणि त्याच्यानंतर आपण हा मसाला टाकूया. त्याला पण छान मिक्स करून घेऊया. दोन मिनिटं मसाला भाजायला ठेवूया. भाजून झालेला आहे. आता आपण हे पाणी याच्यामध्ये सोडूया आणि याला पण छानशी उकळी येऊन देऊया. आणि ते मगाशी आपण हे केलंय ना बेसन, तर त्याच्या आपण छानशा वड्या कापूया चौकन चौकन. एकदम घट्ट झालेला आहे. तर आता आपण याला कटिंग करून पण घेऊया आणि त्याला छानशी उकळी पण येईल. हे बघा, आता आपण हे याच्यामध्ये सोडूया आणि याला पण छान थोडंसं शिजवूया. एकदम टाकल्या तर तुटायची भीती आहे, म्हणून एक एक टाकूया. आता आपण गॅस थोडा फास्ट करूया आणि मस्त याला होऊन देऊया. पाच मिनिटं ठेवूया. आहेत तर हे बघू शकताय तुम्ही. रस्सा पण खूप छान झालेला आहे. भाकरी बरोबर बी खाऊ शकताय, भाताबरोबर बी खाऊ शकताय. तर चला आता आपण गॅस बंद करूया.